सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लहान बाळाच्या डोक्यावर बोरं, हलवा, तिळगुळ आणि मुरमुरे का उधळतात? हे फक्त खेळणार नाही, ही आपल्या संस्कृतीची अशी परंपरा आहे जिथे गोडवा म्हणजे प्रेम, दान म्हणजे पुण्य आणि आशीर्वाद म्हणजे बाळाचं संपूर्ण आयुष्य. आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीचा हा अनोखा आणि अतिशय सुंदर सोहळा बोर नाणं कसा आणि का केला जातो. पुराणाशी याचा काय संबंध आहे का? बोर नाणं हा थेट एखाद्या पुराणात वर्णिलेला विधी नाही, तरी त्याचे मूळ असे खोलवर आहेत. स्कंद पुराण सांगतं मकर संक्रांतीला दान, सूर्यपूजन आणि तिळगुळाचं महत्त्व. पद्मपुराण सांगतं गोड देणं, अन्नदान करणं आणि आनंद वाटणं अत्यंत पुण्यकारी. गरुड पुराण सांगतं बालकल्याण, दृष्टीदोषापासून संरक्षण आणि शुभ आशीर्वादाचे संस्कार महत्त्वाचे. या तिन्ही तत्वाचा संगम म्हणजे बोर नाणं. महाराष्ट्रातील लोकपरंपरेतून विकसित झालेला सुंदर असा बालसंस्कार आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, बोर नाणं कसं करतात? तर तयारी कशी करायची? घरगुती आपल्या सोप्या पद्धतीने बाळाला काय करायचं, स्नान घालायचं, तेल वगैरे लावून थोडंसं मॉलिश करायचं. हे बोर नाणं 1 ते 5 वर्षापर्यंत करतात, म्हणजे वयाचं 1 ते 5 वर्षाचं वय, 5 वर्षाच्या आतील. संक्रांतीला करतात किंवा रथसप्तमीला, कधी आपल्याला शुभ दिवस म्हणजे जेव्हा अवेलेबल आहे तेव्हा आपण हे करायचं असतं. बाळाला त्या दिवशी असे स्वच्छ स्नान घालायची, पारंपरिक असे कपडे घालायचे, त्याला जे म्हणजे बाळाला काय पारंपरिक कपडे म्हणजे काय, लहान मुलीसाठी नऊवारी साडी असली तर नऊवारी साडी, चोळी परकर असलं तर म्हणजे घागरा टाईप छोटा, आणि मुलाला धोती कुर्ता, असं हे पारंपरिक पोशाख त्या दिवशी घालायचं असतं. जेणेकरून आपल्याला फोटो आजच्या युगामध्ये म्हणजे फोटो काढण्यासाठी हाऊस म्हणून सुद्धा असं आपण त्या दिवशी घालू शकतो. त्या मेन म्हणजे काळा सुद्धा घालतात त्या दिवशी. काळा कलरचं जर असलं तर काळा कलरही त्या दिवशी घालतात एखाद्या वेळेस, म्हणजे कुठं परंपरा असली तर. आणि आपल्याकडे परंपरा नसली तर मग आपण पारंपरिक पोशाख सुद्धा घालू शकतो. त्या दिवशी बाळाला स्वच्छ, आधीच म्हणलेलं आहे की स्वच्छ तेल लावून वगैरे अभ्यंग स्नान घालायचं. मुलगा किंवा मुलगी दोन्हीला पण चालतं, दोन्हीला सुद्धा बोर नाणं करतात. त्याच्यानंतर आपण एक ताट घ्यायची, एक मोठी अशी, त्याच्यामध्ये बोरं, पेरू, छोटे छोटे पेरू सुद्धा, गूळ, तीळ, साखर, हलवा, मुरमुरे आणि बत्ताशे, छोटे छोटे कॉईन 1-1 रुपयाचे. आता आजकालचं आधुनिक जर म्हणताय तर चॉकलेट, बिस्किट, पोरांना जे आवडते कॅडबरी, काय काय जे आहे मिश्रण त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तीळ, गूळ आणि मुरमुरे हे महत्त्वाचं असतं. बाकीचं हे आता आपला ऑप्शनल विषय आहे, म्हणजे ते घालू शकतात. ते सगळं ताट आपण तयार करून ठेवायचं. त्याच्या अगोदर आपण काय करायचं की देव अर्चना करायची, म्हणजे गणपतीचे, सूर्यदेवाचं महत्त्व असलं म्हणजे सूर्यदेवाचं, आपल्या ग्रहदेवताचं पूजन अर्चन करायचं. त्याच्यानंतर तिळाचा दिवा लावला जातो, कारण काय, जो थंडीच्या काळात आरोग्याचा प्रतीक मानलेला आहे. त्याच्यानंतर आपण बाळाला किंवा मुलाला किंवा मुलीला त्याची जी आई असते त्याच्या आईच्या मांडीवर बसवायचं, आणि आपण घरातले सगळे मेंबर प्रत्येक जणांनी ते थोडं 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 त्याच्या डोक्यावरून टाकायचं, त्याच्या डोक्यावरून उधळायचं. आणि मग एक थोडं थोडं सगळ्या घरातल्या मेंबरने टाकायचं. त्याच्यानंतर आज म्हणायचं सुद्धा, पारंपरेची एक ओवाळणी असं म्हणतात पहिले, बोर नाणं बोर नाणं बाळ आमचं वाढू दे गोरं गोरं पान, असं म्हणून असं गाणी सुद्धा पारंपरिक म्हणलं जातं. ते उधळलेले बोरं हे सगळं काय होते, चॉकलेट, ते आजूबाजूच्या मुलांना वाटतात. आणि हा म्हणजे ह्याचा हेतू काय असतो की अन्नदानाचा मुख्य भाग आहे. त्याच्यानंतर आपण त्या बाळाला मुलाला किंवा मुलीला काजळाचा काळा ठिपका लावतात. आरती म्हणजे एक छोटीशी आरतीच बाळाची. आरती म्हणजे आशीर्वाद, दीर्घ आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, आयुष्यात फक्त आनंद राहो, असंच याचा अर्थ असतं. सांस्कृतिक दृष्टीनं किंवा आपल्याला बोर नाणं काय शिकवतं की गोड द्या, गोड बोला, वाटा, शेअर करा, आशीर्वाद द्या आणि आनंद पसरवा, हेच असं ह्या विधीचं मुख्य हेतू आहे. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील बालसंस्कार आहे, प्रेमाचा, संरक्षणाचा, दानशीलतेचा आणि गोडव्याचा. संपूर्ण जे मी आधीच सांगितले की संपूर्ण मिश्रण आपण बाळाच्या ह्याच्यावर प्रत्येक घरातल्या मेंबरने प्रत्येकजण उधळायचं. आणि त्याच्यानंतर
हळूहळू हे करायचं, कारण बाळाला त्याच्या डोक्यावरून टाकायचं असतं म्हणून हळूहळू त्याच्यावर करायचं, कारण बाळ छोटं असतं. त्याच्यानंतर हे आपल्याला जे आपण हे करतो, कोणते मी आधी सांगितलं की व्रत असो, आपले सण वार, कोणते आपण जे शुभ कर्म करतो, त्याचं शुभ कार्य करतो, त्याचं ते फळंसुद्धा शुभ मिळतात आपल्याला. ह्याचा हे फायदे काय होतात आपल्या जीवनामध्ये. या दिवशी केलेली बाळाची एक छोटी आरती किंवा ओवाळणी, गोडधड म्हणजे बाळासाठी आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि समृद्धीचा आशीर्वाद असतं. त्यानंतर बोरं, गूळ, तिळगुळ याचा अर्थ काय असतो की गोडपणा, प्रेम, सकारात्मक स्पंदन. हा पदार्थ उधळणे म्हणजे काय, बाळाच्या आयुष्यात गोडवा येवो अशी एक मंगल इच्छा असते. त्याच्यानंतरचा आपण फायदा बघूयात की गरुड पुराणानुसार लहान मुलांना दृष्टीदोष सहज लागतो, छोट्या मुलांना. तर बोर नाणात गोडधड उधळून नजर उतरणे हा एक हेतू असतो, म्हणजे हा त्याचा एक फायदा असतो, हेतूच म्हणजे फायदा. ऋतुमानानुसार काय होतं, बोर, तिळ, गुळ हे हिवाळ्यात कशा उष्णता देतात, प्रतिबंधक शक्ती वाढवतात, बाळाची प्रतिकार शक्ती वाढते, म्हणून हा विधी हिवाळ्यातच केला जातो. बाळावर उधळलेले गोडधळ आजूबाजूच्या मुलांना वाटणं म्हणजे काय, यातून एक संदेश आहे, वाटा, शेअर करा, दान करा. हे बाळाचा पहिला सामाजिक संस्कार मानला जातो. बोर नाण्याच्या दिवशी नातेवाईक एकत्र येतात. आपण महिलांनाही बोलवतो त्या दिवशी, कारण सुवासिनीकडून सुद्धा आपण त्याचे औक्षण करून घेतो, आपणही करतो आणि 5 सुवासिनीकडूनही औक्षण करतो. त्याच्यामुळे काय होते की घरात सकारात्मकता, उत्साह वाढतो. आणि हे सामाजिक सुद्धा काय होतं, बंधने निर्माण होतात, कारण काय सगळ्यांना आपण बोलवतो, पहिल्यांदाच सगळ्याचा लाडका म्हणून ओळख मिळवून देणारा एक संस्कारच असतो. आणि बोर नाणं काय शिकवते आपल्याला, आपली संस्कृती जपा, गोड बोला, गोड द्या आणि संस्कृती जपा. ही परंपरा स्वतःमध्येच म्हणजे ही परंपरा आपल्या कुटुंबावस्थेचा एक सुंदर भाग आहे. आपल्याला प्रश्न पडतो, ह्या बोरामध्ये काय असतं, फक्त हे फळ नाही, फळ तर त्यात असतो बाळाचं सुंदर भविष्य, कुटुंबाचा आशीर्वाद आणि आपल्या संस्कृतीचा गोडवा. अशी परंपरा जगभर पोहोचली पाहिजे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीचा गोडवा घराघरात जगभर पोहोचू द्या. बोर नाणं हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक बालसंस्कार आहे. आपल्या संस्कृतीत लहान बाळावर गोडधड उधळणे म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, गोडवा नांदावा अशी एक प्रार्थना. आणि हा एक कुटुंबाचा, एकोप्याचा, आशीर्वादाचा उत्सव आहे. शुभ संक्रांती. जय